deep in the shadows. I know it's hard to put one foot in front of the other. काल पहिल्या व्हिडिओमध्ये जे डिस्कस केलंय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स त्याचा पुढचा पार्ट बघणार आहे. ओके, तर सर्वात अगोदर मी जस्ट व्हॉट वी लर्न yesterday I will tell you what is linear equation. Linear equation म्हणजे काय? Linear equation is the equation where the highest degree or power of variable, जी variable ची highest degree or power असते, variable ची power असते ती 1 असते, त्याला linear equation म्हणतात. ओके, 2x plus 2x minus 5 is equal to 0. तर या ठिकाणी व्हेरिएबल केलेला आहे, एक व्हेरिएबल आहे, त्याची पॉवर काय आहे? 1 आहे. म्हणून या इक्वेशनला आपण काय म्हणतो? लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. ओके, सो 2x minus 4 plus 4y is equal to 12. हे इक्वेशन 1, हे इक्वेशन सेकंड इक्वेशन मध्ये जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी दोन व्हेरिएबल आहेत, एक x आहे आणि एक y आहे. दोघांची पॉवर 1 आहे, दोघांची पॉवर 1 आहे. दोघांची पॉवर 1 आहे म्हणजे ते लिनियर इक्वेशन आहे. हे क्लिअर झालं? दोन व्हेरिएबल आहेत म्हणून ते काय आहे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, राईट? So this is example of both the linear equation. This is example of linear equation. तर कालच्या व्हिडिओमध्ये एक तुमच्या 10वीच्या पार्ट 1 च्या मॅथमॅटिक्स पार्ट 1 च्या पहिल्या चॅप्टर मध्ये जे पहिली ऍक्टिव्हिटी दिलेली पहिल्या पेजवर ते डिस्कस करायचं राहिलं होतं, तर तेच आपण आज डिस्कस करूयात. सो दिस इज हा चार्ट दिलेला आहे, हे इक्वेशन दिलेले 7 आणि क्वेश्चन आला आहे की इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. सो जस्ट लिसन, क्वेश्चन काय म्हणतोय की या 7 इक्वेशन आहेत ते लिनियर इक्वेशन आहेत का? जस्ट येस ऑर नो मध्ये आन्सर करायचं आहे. सगळ्यात अगोदर व्हाट इज दिस इज क्वेश्चन्स मध्ये जनरली दोन फॉर्मचे क्वेश्चन फॉर्म होतात. एक WH क्वेश्चन फॉर्म होतो जे की व्हॉट, व्हेन, हाऊ, व्हाय या पद्धतीने त्याची सुरुवात होत असते, आणि एक येस नो टाइप क्वेश्चन फॉर्म होत असतात. त्याची सुरुवात होत असते तुमची हेल्पिंग वर्बने. तर हेल्पिंग वर्ब नेमकं काय करतं? वर्बला मदत करते. हेल्पिंग वर्ब ना मराठीत त्याला आपण म्हणतो सहाय्यकारी क्रियापद, म्हणजे क्रियापदाला मदत करणारे जे हे असतं त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणत असतो. सो ऑलवेज रिमेंबर, whenever the question start with helping verb, that is, am, are, was, were, have, has, then that particular question is yes no type question. म्हणजे त्या क्वेश्चनचा आन्सर तुमचं यस किंवा नो मध्ये असणार. क्लिअर? तर बघा आता आपण हे झालं इंग्लिश मध्ये डिस्कस करूयात, इंग्लिश ग्रामरच्या व्हिडिओमध्ये. जस्ट लेट्स स्टार्ट टू सॉल्व दिस टेबल. ओके, डिस्कस दिस टेबल. पहिले इक्वेशन काय आहे तुमचं की 4m plus 3n is equal to 12. This is your first equation. ओके, तर या ठिकाणी जर बघितलं m ची जी पॉवर आहे, दिस मीन्स दिस प्लेस, n ची पॉवर आहे, याला म्हणतात पॉवर आणि डिग्री. जर व्हेरिएबलची पॉवर 1 असेल तर ते लिनियर इक्वेशन आहे. इथं काय m आणि n दोन व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे हे इक्वेशन आहे तुमचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, आणि त्यांची पॉवर 1 आहे, म्हणजे हे झालं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. हे तुमचं झालं. मग आपल्याला तेच म्हटलं की इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. सो याचा आन्सर काय? यस. ओके, रिझन काय आहे की डिग्री ऑफ अ व्हेरिएबल इज 1. बोथ द डिग्री ऑफ व्हेरिएबल इज 1. ओके, सेकंड एक्झाम्पल, 3x square minus 7y is equal to 12. तर या इक्वेशन मध्ये जर बघितलं x आणि y दोन व्हेरिएबल आहेत. क्लिअर? x ची पॉवर आहे तुमची 2, y ची पॉवर आहे 1. आपलं कंडिशन काय आहे लिनियर इक्वेशन साठी की दोघं व्हेरिएबल्सची पॉवर 1 असायला पाहिजे. तर इथे x ची पॉवर जी आहे, x ची जी पॉवर आहे ती आहे तुमची 2, म्हणून हे इक्वेशन लिनियर आहे का? नाही. दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. क्लिअर? सो दिस विल बी द नो आन्सर. पुढचा क्वेश्चन आहे √2x minus √5y is equal to 16. तर बघा या इक्वेशन मध्ये x आणि y ची जी डिग्री आहे, जी पॉवर आहे ती 1 आहे. तर ही सिंपल कंडिशन सॅटिस्फाय होते, म्हणजे हे इक्वेशन आपलं काय आहे? लिनियर इक्वेशन आहे. सो दिस विल बी द लिनियर इक्वेशन. क्लिअर? सो पुढचे जे इक्वेशन आहे ते आहे 0x plus 6y
0x plus 6y minus 3 is equal to 0. Okay. 0x 0 ने x ला मल्टिप्लाय केलं म्हणजे 0 होऊन जाईल. क्लियर? हे तर तुझं झालं 0. दिस विल बी द 0, राइट? आणि रिमेनिंग काय असणार आहे 6y minus 3 is equal to 0. आता जस्ट लिसन. क्वेश्चन काय विचारला की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, दोन व्हेरिएबल पाहिजे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे की नाही? दिस इज नो डाउट. y चा पॉवर काय आहे तर 1. तर हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे, नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. म्हणून तुमचं हे आन्सर असणार आहे नो. का? कारण की हे इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. क्लियर? सो अगेन नेक्स्ट क्वेश्चन. 0.3x plus 0y minus 36 is equal to 0. Again 0 into y, 0 ने y ला मल्टिप्लाय केलं म्हणजे 0 होऊन जाईल. म्हणजे तुझं हे काय असणार आहे 0.3x minus 36 is equal to 0. Again व्हेरिएबल एकच आहे, राइट? व्हेरिएबल एकच आहे. जरी त्या व्हेरिएबलची पॉवर जी डिग्री जी ती 1 असली तरी व्हेरिएबल एकच आहे. म्हणजे हे इक्वेशन तुझं आहे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. क्लियर? हे तुझं इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. म्हणून हे तुझं आन्सर असणार आहे नो. आय थिंक यू विल गेट द रिझन व्हॉट आय एम ट्राइंग टू से. नेक्स्ट आहे 4/x plus 5/y is equal to 4. इक्वेशन आहे 4/x plus 5/y is equal to 4. तर बघा या इक्वेशन मध्ये ह्या इक्वेशन मध्ये जर आपण हा जो x आहे ना डिवाइडला, तो जेव्हा वरती जाईल कोणतीही गोष्ट ज्यावेळेस 1 सपोज x² आहे, हा जेव्हा x खाली डिनॉमिनेटरला आहे, आता हा जेव्हा न्यूमरेटरला जाईल त्यावेळेस इथं x⁻² होऊन जातो, प्लसचा होऊन जातो -2. दॅट मीन्स हा जर x वरती गेला तर 4x⁻1 राइट प्लस 5y⁻1 is equal to 4. हे तुझं इक्वेशन बनणार आहे. तर या दोघं व्हेरिएबल्सच्या जी डिग्री आहे ती -1 आहे. आणि कंडिशन काय पाहिजे लिनियर इक्वेशन साठी की व्हेरिएबल्स हॅव्हिंग हायेस्ट डिग्री ऑफ पॉवर मस्ट बी 1. ओके, ही कंडिशन पाहिजे. म्हणजे तुझं हे पण काय असणार आहे की नो, दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. क्लियर? सो नेक्स्ट इज 4xy minus 5y minus 8 is equal to 0. 4xy minus 5y minus 8 is equal to 0. तर हे इक्वेशन आपल्याला सांगायचं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे की नाही. जस्ट लिसन. इथं x चा डिग्री आणि पॉवर ज्याला आपण x⁻1 आहे y⁻1 आहे, या केस मध्ये y चा व्हेरिएबल y ची जी डिग्री आहे ती 1च आहे, y ची जी पॉवर आहे ती 1च आहे. पण ह्या केस मध्ये जस्ट सी दिस केस. ह्या केस मध्ये काय होतंय की x ची डिग्री 1 आहे, y ची डिग्री 1 आहे, दोघं मल्टिप्लाय होत आहे. दॅट्स मीन्स या केस मध्ये तुमचा जो डिग्री आहे तो 2 होऊन चालला. ओके, या केस मध्ये तुमची डिग्री 2 होऊन चालली. आणि आपली कंडिशन तीच आहे की व्हेरिएबल्स हॅव्हिंग हायेस्ट डिग्री ऑफ पॉवर मस्ट बी 1. तर हे अगेन तुमचं हे नो असणार आहे त्याचा आन्सर. So this is activity that will given. This is activity first in mathematics part in first chapter. Okay, so we will start our सगळं आपले कन्सेप्ट सगळं शिकवलं गेलं आहे जे असणार आहे. आता आपण प्रॉब्लेम सेट 1.1 ला स्टार्ट करणार आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व प्रॉब्लेम्स बघितले होते. ओके, सो लेट्स स्टार्ट द प्रॉब्लेम सेट 1.1. तर त्याच्यातला पहिला क्वेश्चन असणार आहे की एक फिल इन द ब्लँक्स टाइप क्वेश्चन असणार आहे. ऍक्च्युअली तो सॉल्व एक्झाम्पल मध्ये होता तो क्वेश्चन, पण मी तुम्हाला याच्यात हा क्वेश्चन एक्सप्लेन करणार आहे. तो खूप इझी आहे. जस्ट बघा आता पहिला क्वेश्चन असणार आहे. तर सुरुवात करूयात. पहिला क्वेश्चन असणार आहे की ज्याच्यात तुम्हाला ऑलरेडी सगळं दिलेलं असणार आहे. जस्ट
फिल इन द बँक्स फिल करायचे असतील, ब्लँक प्लेसेस असणार आहेत आणि त्या फिल करायचे असणार आहेत. जसं बघा आता काय असणार याच्यात, आता पहिलं इक्वेशन बघितलं, सर्वात अगोदर इक्वेशन सॉल्व्ह करताना जे काही मी सांगितलंय की आधी जर व्हॅरिएबलचं कोएफिशियंट इक्वल नसेल तर तो कोएफिशियंट इक्वल करायचा आणि मग ते कॅन्सल आउट वगैरे करायचं आणि मग ते एक्स वायच्या व्हॅल्यू काढायच्या. किंवा मग सपोज इक्वेशन मध्ये एखाद्या व्हॅरिएबलचा कोएफिशियंट एक असणार आहे तर तो व्हॅरिएबलची आपण व्हॅल्यू काढून घ्यायची आणि ती व्हॅल्यू पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करून आपल्याला परत व्हॅरिएबलची व्हॅल्यू भेटून जाईल एका व्हॅरिएबलची. या पद्धतीने दोघं पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. तर पहिलं एक्झाम्पल आहे, याच्यात बघितलंय का 3y - 3y काही करायची गरजच नाही आपल्याला, म्हणजे तेच केलेलं आहे. जस्ट लेट्स ऍड इक्वेशन 1 and 2. दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2. इक्वेशन ऍड केलंय दोघं इक्वेशनला, 3y - 3y कॅन्सल आउट झालेले, तर ऍडिशन केलंय जस्ट 5x + 2x किती झालं सर, 5x + 2x 7x, 12 + 9 किती झालं सर, हे 21. ओके, सो इथं काय असणार आहे तुझा 21 येईल, इथं खाली काय असणार आहे 7, 7 3 = 21. That means x = 3. Clear? So again आता जी ही x ची व्हॅल्यू आली ती आणि पुट केलेली इक्वेशन नंबर 1 मध्ये. जर तुम्हाला इझी पडत असेल त्या इक्वेशन मध्ये, कोणत्याही दोन इक्वेशन मध्ये ज्या इक्वेशन मध्ये तुम्हाला सोपं पडत असेल त्या इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू पुट करायची. तर पहिल्या इक्वेशन मध्ये आणि x ची व्हॅल्यू 3 पुट केलेली आहे. सो 5 3 15 होऊन जाते, बरोबर. हा 3y + 3y, हा 15 तिकडे साईडला त्यांना मायनस होऊन जाईल, म्हणजे 3y = 9 - 15. क्लियर? सो 9 - 15, आता 15 मधून 9 जातील पण मोठ्या संख्येला मायनस साइन आहे म्हणून इथं असणार तुझा मायनस, म्हणजे इथं -6 आहे. क्लियर? सो दिस विल बी द हिअर -6 डिवाइड बाय 3, 3 2 = 6, 3 2 = 6, y = 2. So solution of given simultaneous equation is 3 and -2. So this is how you can solve this question. तर आता आपण स्टार्ट करणार आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय, व्हेन वी कन्सिडर, जेव्हाही आपण दोन पेअर two pair of linear equation consider करतो, two pair of linear equation in two variables, then that particular set is called, we generally call it as simultaneous linear equation. So let's solve the simultaneous equation. So there are total 8 questions that will given in question number given in question 2. Okay, so 8 पैकी 4-5 क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो आणि बाकीचे तुम्हाला घरी ट्राय करायचे. आणि जो क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह नाही होणार त्याचा पर्टिक्युलर व्हिडिओच्या खाली तो क्वेश्चन लिहून द्यायचा आहे. मग मी लास्टला तो व्हिडिओ ते क्वेश्चन तुम्हाला त्याचे आन्सर्स प्रोव्हाइड करणार आहे. ओके, तर पहिला क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला क्वेश्चन असणार आहे 3a + 5b = 26. a + 5b = 22. तर या इक्वेशन मध्ये जनरली आपल्याला जर ते इक्वेशन व्यवस्थित बघितले 3a + 5b = 26, a + 5b = 22. जर इथं b चा कोएफिशियंट 5 आहे, सेकंड इक्वेशन मध्ये पण b चा कोएफिशियंट 5 आहे, म्हणजे आपल्याला कोएफिशियंट वगैरे सेम करायची गरज नाही. डायरेक्टली या इक्वेशन मध्ये हे मायनस केलं की डायरेक्टली आपल्याला आन्सर भेटेल. फर्स्ट लिहायचं कसं आहे, 3a + 5b = 26. This give number as a 1. Second equation, a + 5b = 22. Give the number 6. दोघे इक्वेशन लिहिले, 5b सेम आहे म्हणून याच्यातनं हे मायनस करायचं. सो जस्ट इक्वेशन 1 मायनस इक्वेशन सेकंड, म्हणजे काय, इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन सेकंड मायनस करायचं आहे. सो 3a
plus 5b is equal to 26. a plus 5b is equal to 20. आता मायनस करायचं आहे. तर ह्या ज्या इक्वेशन मध्ये जे साइन्स असतील ते चेंज होतील. इथं प्लस ची साइन होईल, प्लसच्या ऐवजी तुमचं होईल मायनस, इथं मायनस होईल. क्लियर? सो दिस विल बी द कॅन्सल आउट. 26 मधनं 24 गेले, तुझे होतील 4. 3 मधनं 3a मधनं 1a गेला, तर उरेल 2a. हा 2 मल्टिप्लायला आहे का, a ला मल्टिप्लाय करतोय, तिकडे जाताना डिवाइड होईल. म्हणजे a इज इक्वल टू 4/2. 2 2s are 4. That means a equal to 2. You get the value of x, a. Now put the value of a in any equation. ज्याच्यात तुम्ही सोयीस्कर असणार, ज्याच्यात कॅल्क्युलेशन इझी असणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही इक्वेशन मध्ये ह्या a ची व्हॅल्यू पुट करू शकता. सपोज आय पुट द व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. पुट व्हॅल्यू ऑफ a in equation second. इक्वेशन सेकंड मध्ये मी व्हॅल्यू ऑफ a पुट केली. सो a ची व्हॅल्यू काय आहे, 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. क्लियर? सो हा इकडे प्लस 2, तिकडे जाताना होईल मायनस. दॅट मीन्स 5b इज इक्वल टू 22 मायनस 2. 5b इज इक्वल टू 20. आता हा इकडे 5 मल्टिप्लायला आहे, b ला मल्टिप्लाय करतोय, तिकडे जाताना डिवाइड आहे, म्हणजे 20/5. 5 4s are 20. That means b is equal to 4. So how can you write a b is equal to 2 4 is the solution of given simultaneous equation. So this is how you can solve. Okay. हॅलो फ्रेंड्स, तर आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स बघतोय. आपण ऑलरेडी डिस्कस अबाउट व्हॉट इज लिनियर इक्वेशन. सो व्हॉट इज लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, व्हॉट इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. नंतर आपण सॉल्व प्रॉब्लेम्स बघितले पुस्तकातले, त्याच्यानंतर आपण ऍक्टिव्हिटी बघितली, नंतर आपण प्रॉब्लेम सेट 1.1 ला स्टार्ट केला आणि त्याच्यातही आपण 2 एक्झाम्पल डिस्कस केलेले आहेत. तर आजचं जे एक्झाम्पल, जर आज सुरुवातीला मला आधी सायन्स बद्दल बोलायचं आहे. सायन्स मीन्स प्लस मायनस ज्यावेळेस मल्टिप्लाय होतं, बऱ्याच लोकांना, नो डाऊट 90% लोकांना माहिती असेल की काय होतं, पण जे काही उरलेले 3-4% मुलं असतील ज्यांना माहित नसेल, तर त्यांच्या बाकीच्या 2 मिनिटाचं तर बघून घेऊयात. जस्ट एक व्हॅल्यू असेल त्याची जर साईन मायनस असणार आहे, दुसरी व्हॅल्यू असेल त्याची पण साईन मायनस असणार आहे, बरोबर. आणि ते दोघं व्हॅल्यू मल्टिप्लाय होत असतील, तर त्यांचं जर मल्टिप्लिकेशन करून जे आन्सर येणार आहे ते प्लस मध्ये येतात, हे नेहमी लक्षात असू द्या. सपोज एक व्हॅल्यू असेल तुमची मायनस मध्ये, दुसरी व्हॅल्यू आहे तुमची प्लस मध्ये, बरोबर. त्या दोघांचं जर मल्टिप्लाय होत असेल तर प्लस मायनस तुझं मायनस होऊन जातं. क्लियर? सेम वे तेच आहे की एक व्हॅल्यू प्लस आहे, एक व्हॅल्यू मायनस आहे, त्याचं मायनस होऊन जाणार आहे. एक व्हॅल्यू प्लस, जर प्लस दोघं व्हॅल्यू असतील तर त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचा काही फरक नाही पडत, म्हणजे एक प्लसच राहणार आहे. हे तर सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तेच आहे की -6 इंटू -4, 6 4 24, हा जो 24 येईल, नंतर ही मायनस साइन बिकम प्लस. दॅट मीन्स म्हणजे प्लस मध्ये आन्सर येईल. तेच -2 इंटू -2 इंटू +3 इट बिकम्स. आता ज्यावेळेस प्लस आणि मायनसचा मल्टिप्लाय होतं या दोन व्हॅल्यूचा, इथं मायनस इथं प्लस आहे, प्लस मायनस इट बिकम मायनस. ओके. सो सेम वे इथं पण तसंच असणार आहे. आणि इथं पण प्लस आणि प्लसच्या ज्या व्हॅल्यू असतात त्या मल्टिप्लाय केल्या तर ते प्लसच राहतं. हेच मला सांगायचं होतं. आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करत होतो. व्हॉट इज सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन? म्हणजे जे पेअर ऑफ 2 इक्वेशन असतात, पेअर ऑफ 2 इक्वेशन म्हणजे पेअर ऑफ पेअर म्हणजे नेमकं काय? जे इक्वेशन असतात ते x5 मध्ये असतात, राईट. x plus 2y is equal to 4 हे इक्वेशन आहे. 3x plus 2
y is equal to 12. Suppose these are two equation. Okay, तो हे जे दोघं इक्वेशन आहेत पेअर मध्ये, राईट. याला आपण पेअर म्हणू शकतो कारण की दोघा ठिकाणी एक्स आणि वाय व्हॅल्युबल आहेत. दोघं इक्वेशन मध्ये एक्स आणि वाय व्हॅल्युबल आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो पेअर ऑफ शूज, पेअर ऑफ सॉक्स, पेअर ऑफ ग्लोव्स, ज्या काही सारख्या गोष्टी असतात त्याला आपण पेअर म्हणतात. आणि जेव्हा आपण वेन वी कन्सिडर दिस टू पेअर ऑफ इक्वेशन त्यालाच आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणत असतो. तर तेच आहे जे की सांगायचं होतं. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनला ऑलरेडी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले, एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले. तर आता आपण उरलेले जे एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम आहेत ते त्याच्याकडे जाऊया, ते सॉल्व्ह करूया. आणि आणखी एक गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणार म्हणजे बाय इलिमिनेशन मेथड, काय अभ्यासतोय आपण, इलिमिनेशन मेथड. ज्यावेळेस तुम्ही सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणार बाय इलिमिनेशन मेथड त्यावेळेस नेहमी लक्षात असू द्यायचं वाय डुईंग कॅल्क्युलेशन, ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन करतात तर खूप काळजी घ्यायची कॅल्क्युलेशन करताना. जर तुम्ही कॅल्क्युलेशन मिस्टेक नाही केली ना तर 100% तुमचा आन्सर करेक्टच येणार आहे ह्या मेथडमध्ये. इट इज वन ऑफ द सिम्पल मेथड दॅट वी आर गोइंग टू लर्न, दॅट वी हॅव लर्न ऑलरेडी. ओके, सो आपण काय करणार आहेत आता आपण आणि आणखी एक गोष्ट मला सांगायची, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार ना, ज्यावेळेस तुम्ही एखादा क्वेश्चन प्रॅक्टिस करणार, सपोज एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं तुमच्याकडनं कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली, सपोज तुमच्या नोट्स असतील रेडी, तर नोट्स मध्ये तुम्ही एक क्वेश्चन सॉल्व्ह केला असेल तर त्यात तुमच्या कॅल्क्युलेशन मिस्टेक झाल्या तर काय करायचं, ज्या क्वेश्चन मध्ये कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली ना तर त्या क्वेश्चन मध्ये सपोज दिस इज द क्वेश्चन दॅट वेअर यू डिड द कॅल्क्युलेशन मिस्टेक, राईट. सो दिस इज द क्वेश्चन दॅट वेअर यू डिड द कॅल्क्युलेशन मिस्टेक. या क्वेश्चन मध्ये कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली ना, आन्सर चुकलंय ना आपलं, तर सगळ्यात अगोदर इकडे एक हॅशटॅग यूज करायचा, हॅशटॅग कॅल्क्युलेशन मिस्टेक. एक रेड पेन वापरा, काही वापरा, सगळ्यात अगोदर हे करा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करणार ना, ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टी रिवाइज करणार, सपोज टेस्ट असेल क्लास स्कूलमध्ये वगैरे, त्यावेळेस या गोष्टी रिवाइज करणार ना तर त्यावेळेस तुम्हाला बेनिफिशियल असणार. म्हणजे हा इथं आपण कॅल्क्युलेशन मिस्टेक केलेली, सो दिस इज द पॉइंट वेअर वी हॅव टू इम्प्रूव्ह अवर कॅल्क्युलेशन मिस्टेक. सो ते एक खूप बेनिफिशियल असणार आहे तुम्हाला. तर आता आपण तर मी आफ्टर कॉन्टॅक्टिंग वन ऑफ द 10th स्टँडर्ड स्टुडंट मला बऱ्याच गोष्टी माहिती पडल्या की जे ड्यू टू द कोविड-19 पॅन्डेमिक मुळे जे स्कूल्स आपले बंद आहेत, बरेच स्कूल्स ऑनलाईन लेक्चर्स कंडक्ट करतायत. तर जे लेक्चर्स कंडक्ट होत आहेत पण बोर्डाने आय थिंक 20% सिलेबस कमी केलेला आहे, बरोबर. तर बोर्डाने 20% सिलेबस कमी केला आहे. तर आपण काय करणार आहे, आपण लर्न करताना सगळ्या गोष्टी लर्न करणार आहे. वी लर्न एव्हरी कन्सेप्ट. ओके, वी आर गोइंग टू लर्न एव्हरी कन्सेप्ट. आपण सगळ्या गोष्टी लर्न करणार आहेत आणि मेनली फोकस माझा जो उरलेला 80% आहे, 75% और 80% जो बोर्डाचा म्हणजे मेनली म्हणजे बोर्डाने दिलेला आहे सिलेबस, त्याच्यावर आपला मेनली फोकस असणार आहे. बाकी शॉर्टमध्ये मी एक जो कन्सेप्ट त्यांनी इलिमिनेट केला असला तरी मी 5-6 मिनिटात तो शॉर्टमध्ये तुम्हाला समजून देईल तो कन्सेप्ट नेमका काय होता, ज्याच्याने तुम्हाला मे बी पुढे फायदा होऊ शकतो, राईट. सो हे असं असणार आहे जे की मला सांगायचं होतं. तर आपण आता स्टार्ट करूयात. आपण स्टार्ट केलं होतं की प्रॉब्लेम सेट 1.1 स्टार्ट केलं होतं. तर आय थिंक त्याच्यातला पहिला क्वेश्चन आपण डिस्कस केलेला आहे जे की ब्लँक प्लेसेस आहे. तर याच्यात हे सांगायचं होतं की आता कळालं की हा जो क्वेश्चन आहे पहिला ब्लँक प्लेसेस वाला प्रॉब्लेम सेट 1.1 मधला जो पहिला क्वेश्चन आहे तो बोर्ड म्हणजे आय एम नॉट कन्फर्म अबाउट दॅट, बट जी माहिती मिळाली मला तर हा क्वेश्चन नाहीये. ओके, क्वेश्चन 2 मध्ये पहिले स्टार्टिंगचे जे 6 क्वेश्चन्स आहेत ते पण आपल्याला म्हणजे ते पण नाही आहेत कारण की त्यांनी सिलेबस कमी केलेला आहे. स्कूल्स बंद आहेत त्याच्यामुळे मे बी त्यांनी 20-25% सिलेबस कमी केलेला आहे. तर हे सगळं नसणार आहे. पण आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे तर इट इज बेटर टू नो ऑल दोज थिंग्स हाऊ वी शुड डू. ओके, सो आपण आता काय करणार आहे, आपण 2 क्वेश्चन वरचे बघणार जे की सिलेबसला नाही आहेत, म्हणजे सिलेबस म्हणजे नसणार आहेत वाटतं. आणि जे आहेत या एक्सरसाइज मध्ये 2 क्वेश्चन आहेत ते असणार आहेत तर ते आपण डिस्कस करूयात. सुरुवातीला आपण त्याच्यातल्या अगोदरचे 1-2 क्वेश्चन डिस्कस केले, बाय चान्स आले तर ते तुम्हाला इझी होईल सॉल्व्ह करण्यासाठी.
चौथा क्वेश्चन आहे, क्वेश्चन 2 मधला. तर हे हा क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन आहे 5m minus 3n is equal to 19, 19 m minus 6 m minus 6n is equal to -7. तर सर्वात अगोदर गोष्ट तुम्हाला सगळं माहिती सांगितलंय मी कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. कॅल्क्युलेशन करताना प्लीज डोंट मेक कॅल्क्युलेशन मिस्टेक. म्हणजे जेव्हाही तुम्ही सॉल्व्ह करणार त्यावेळेस डोंट मेक कॅल्क्युलेशन मिस्टेक. ओके, सो लेट स्टार्ट सॉल्व्ह करूयात. 5m minus 3n is equal to 19 हे इक्वेशन तुमचं 1 झालं. m minus 6n is equal to -7 हे इक्वेशन तुमचं सेकंड झालं. ओके, तर या ठिकाणी आता जर आपल्याला इलिमिनेट करून करायचं असेल, सपोज आपल्याला इथं जर इथं बघितलं तर इथं 5m आपण करू शकतो, पण कॅल्क्युलेशन बघा 5 7 30 5 7 35 कॅल्क्युलेशन थोडं टफ होणार आहे. सपोज इथं आपण 6n करायचं म्हटलं तर 6n केलं आणि मायनस केलं तरी 6n कॅन्सल होऊन जातील. बरोबर, पहिल्या इक्वेशन मध्ये आपण इथं 6 आणायचा म्हटला तर जर इथं 6 आणायचं असेल तर ह्या इक्वेशनला आपल्याला काय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल पहिल्या इक्वेशनला, म्हणजे इथं 6n येऊन जाईल. असंही सॉल्व्ह करू शकतात. तर हेच आहे. आणि आता एक मेथड म्हणजे मी एक एक्झाम्पल मध्ये कदाचित मी बोललोही असेल की जर व्हॅरिएबलला कोइफिशियंट 1 असेल तर आपण त्या इक्वेशनचं म्हणजे त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची, ती दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करायची, मग आपल्याला एक व्हॅल्यू भेटून जाते. एक व्हॅरिएबलची व्हॅल्यू भेटल्यानंतर तेच व्हॅरिएबल कोणत्याही जे आपल्याला सोयीस्कर पडेल दोघे इक्वेशन मध्ये, त्या एका इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर दुसऱ्याही व्हॅरिएबलची आपल्याला व्हॅल्यू भेटून जाईल. कळलं? तर मी काय करेन, इक्वेशन सेकंड हा जो m आहे याचा कोइफिशियंट 1 आहे, तर मी इथं हा जो m आहे याची व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करेन. काय होईल, इथं -6n आहे, -6n तो तिकडच्या साईडला जाताना प्लस होऊन जाईल, म्हणजे इथं -7 क्लिअर प्लस 6 असं होऊन जाईल. म्हणजे हा -6n तिकडे जाताना प्लस होऊन जाईल, म्हणजे हा होऊन जाईल तुमचा +6n. क्लिअर? आता आपण काय करू, ही जी व्हॅल्यू m ची व्हॅल्यू काढली आपण ही व्हॅल्यू पहिल्या इक्वेशन मध्ये टाकू. म्हणजे काय, पुट द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन m in put the value of m in equation first. तर m ची व्हॅल्यू आपण पहिल्या इक्वेशन मध्ये टाकली तर काय होऊन जाईल, 5 m काय -7 प्लस 6n बरोबर -3n इज इक्वल टू 19 मीन्स 19. आता ही व्हॅल्यू आपण यात टाकली. आता बघा हे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करणार 6 यांच्या टर्म मध्ये काहीतरी कोइफिशियंट असणार आहे आणि यांची व्हॅल्यू आपल्याला इझिली भेटून जाईल. बघा आता 5 × -7 काय होईल, 5 × 35 -35 बरोबर. 5 6 30 दॅट मीन्स प्लस 30n. आता -3n इज इक्वल टू 90. आता हा जो -35 आहे तो तिकडच्या साईडला जाताना म्हणजे इक्वलच्या इकडे साईड जाताना तो प्लस होऊन जाईल. 30n - 3n किती, 27n बरोबर. 27n हा -35 तिकडे जाताना प्लस होऊन जाईल. -35 19 तुझे किती होऊन जातील, हे 35 आणि 40 35 15 आणि 54 54 होऊन जाईल बरोबर. म्हणजे काय, हा -35 तिकडे जाताना प्लस होऊन जाईल, म्हणजे इथे असं असणार आहे 27n इज इक्वल टू 19 प्लस 35 म्हणजे तुमचा 27n इज इक्वल टू 54. आता हे बघा 40 आणि 7 14 40 प्लस 14 54 म्हणजे 27 2 जा 54 म्हणजे इथे काय असणार आहे की n इज इक्वल टू 54/27. जर याला भाग दिला तर 2 आन्सर येईल, म्हणजे तुम्हाला n ची व्हॅल्यू भेटेल 2. आता करायचं काय आहे की ज्या इक्वेशन मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन इझी होईल त्या इक्वेशन मध्ये पुट करून द्यायचं. सपोज मी या इक्वेशन मध्ये पुट केलं, पुट द व्हॅल्यू ऑफ n इन इक्वेशन सेकंड मध्ये मी n ची व्हॅल्यू पुट केली तर काय होईल, m - 6 ×
2 इज इक्वल टू -7. 6 टू जा 12, 6 दुने 12, म्हणजे काय होईल -7 प्लस 12. क्लिअर? -7 प्लस 12. जर आता हे सॉल्व केलं तर हे तुझे 3 आणि हे 2 5, म्हणजे m ची व्हॅल्यू काय भेटेल तुला? किती? 5 भेटेल. So this is how you can solve this question. आता हे बघा, तुमचं हे 6वं एक्झाम्पल असणार आहे. 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. बघा, तर हे तुमचे दोन इक्वेशन आहेत. कोणते? 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. 2x प्लस 1/4y y इज इक्वल टू 11/14. हे तुमचे दोन इक्वेशन असणार आहे. तर सुरुवातीला काय करायचं आपल्याला, आता हे जर हे सॉल्व करायचं म्हटलं पॉसिबल नाही, कॅल्क्युलेशन खूप किचकट होऊन जाते, म्हणजे कॅल्क्युलेशन खूप टफ होऊन जाते. तर आपण काय करणार बघा, 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. हे झालं इक्वेशन 1. तर याच्यात काय करणार आहे, आता आपल्याला 3 कॅन्सल करायचं. तर आपण सिम्पली काय करू, दोघं साईडला इक्वेशनला 3 ने आपण दोघं साईडला जर मल्टिप्लाय केलं या इक्वेशनला तर आपल्याला 3 कॅन्सल होऊन जाईल, बरोबर. तर आपण 3 ने मल्टिप्लाय करू. सो मल्टिप्लाय इक्वेशन 1/3 बोथ साइड. दोघं साईडने 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, हा 3 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथे x प्लस 3y इज इक्वल टू 10. हे तुझं इक्वेशन असणार आहे, इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर सपोज इथं तुझं इक्वेशन नंबर 2 असणार आहे. क्लिअर? नाव दुसरं काय आहे की 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. हे तुझं आहे इक्वेशन नंबर 3. त्याला तेच आहे की 4 कॅन्सल करायचं, आपण सिंपल 4 ने दोघं साईडला मल्टिप्लाय करू. मग काय केलं की मल्टिप्लाय, तेच म्हणायचं की मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 4 ऑन बोथ साइड. 4 ने मल्टिप्लाय केलं काय होणार तुमचा 8x प्लस y इज इक्वल टू 11. तर आता काय करणार, इथं आहे 8x प्लस y इज इक्वल टू 11, बरोबर. तर आपल्याला आता हे इक्वेशन आपण काढले आहेत, हे दोन इक्वेशन्स. तर आता काय करू शकतो आपण, इथं एक 3y आहे, इथं 3y आपण सॉल्व करू शकतो. सो मी तेच करतो की सपोज दिस इज इक्वेशन नंबर 4. मल्टिप्लाय इक्वेशन 4 by 3 on both side. तो 3 ने मल्टिप्लाय केला काय 24x plus 3y is equal to 33. This is equation number 5. जनरली आता दोनच इक्वेशन बघायचे, एक इक्वेशन नंबर 2 आहे आणि इक्वेशन नंबर 5 आहे. आता काय करायचं, 3y झाला, इथं दोघं ठिकाणी प्लसच्या साइन आहे. तर आपण काय करू शकतो की ह्या इक्वेशन मधनं हे इक्वेशन जर मायनस केलं तर 3y कॅन्सल होतील. 24x मधनं x गेला 23x येईल आणि 33 मधनं 10 गेले काय म्हणजे तुमचा 23. म्हणजे आपण तेच करूया की सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम subtract equation 2 from equation 5. तसं इक्वेशन 5 मधनं 2 इक्वेशन सबट्रॅक्ट करूया. काय आहे इक्वेशन 5 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. इक्वेशन 2 काय आहे, इक्वेशन 2
इक्वेशन 2 काय तुझं x प्लस 3y इज इक्वल टू 10 सबट्रॅक्ट करणार आहे म्हणजे मायनस साईन ही तुझी प्लसची होईल तर मायनस ही तुझी होईल मायनस म्हणजे तुझं काय होऊन जाईल 23x हे गेट कॅन्सल्ड आणि 33 मधनं 10 गेले 23 म्हणजे x ची व्हॅल्यू भेटेल तुला हा इकडे मल्टिप्लाय आहे तिकडे जाताना डिवाइड होईल म्हणजे 23 डिवाइड बाय 23 म्हणजे तुझी x ची व्हॅल्यू असणार आहे 1 हे कॅन्सल आउट होणार आहे काय करणार आता पुढे या दोघे इक्वेशन मधून जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल तिथे व्हॅल्यू फक्त x ची व्हॅल्यू 1 पुट करणार सपोज मी इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करतो पुट व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन सेकंड x ची व्हॅल्यू 1 ही इक्वेशन सेकंड मध्ये पुट केली इक्वेशन सेकंड काय x प्लस 3y दॅट मीन्स 2 प्लस 3y इज इक्वल टू 10 हा 2 इकडे प्लस ला आहे तिकडच्या साईडला त्यांना मायनस ला होईल म्हणजे 3y इज इक्वल टू सॉरी x 1 व्हॅल्यू तुझी सो दिस इज हियर 1 हा तिकडे प्लस ला आहे तिकडे जाताना मायनस ला होईल म्हणजे 10 मायनस 1 म्हणजे 3y इज इक्वल टू 9 होऊन जाईल तुझा म्हणजे y इज इक्वल टू 9 बाय 3 दॅट मीन्स y इज इक्वल टू 3 3 9 ना so y is equal to 3 मग तुझं सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन काय आहे x y x काय आहे तुझं x x1 so 1 and 3 is the solution of given simultaneous equation okay so this is how you can solve this question